मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा मनसेच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं वाढदिवस जो आहे तो साजरा करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी मोफत बियाण्यांचं वाटप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जात आहे। जिल्ह्याभरात साधारणतः 1100हून अधिक शेतकऱ्यांना या बियाण्यांचं वाटप जे आहे ते मनसेकडून करण्यात आलेलं आहे। एक प्रकारे बळीराजाला या संपूर्ण वाढदिवसाच्या निमित्तानं मदत जी आहे ती मनसेकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। का नेमका संकल्प तुम्ही केला आणि काय सांगा? जिल्हा हा अगोदरच आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून दुर्दैवाने नावारूपास आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सेंट्रल बँका जे शासनाच्या बँका आहेत त्या कुठलीच बँक या शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाही। जुनं कर्ज तुम्ही भरा, त्यानंतर नवीन कर्जासाठी अर्ज करा, अशा प्रकारच्या एक जाचक सर्व बँका या शेतकऱ्यांवर लागत आहे। एकीकडे या शासनाचा हा पाश आणि दुसरीकडे सावकारी पाश, अशा परिस्थितीत हा विदर्भातला शेतकरी अटकलाय। अशा परिस्थितीत महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने मनसेनं हा गेल्या 15 वर्षाचा उपक्रम आहे की या शेतकरी संकटात जो सापडलेला आहे त्याला एक मदतीचा हात म्हणून बी बियाणाचं वाटप मनसे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करते। शासन एकीकडे बांधावर जाण्याच्या घोषणा करत असताना मनसे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना, माझ्या बळीराजांना सुखवण्यासाठी ही मदतीचा हात मनसे देत आहे आणि हा उपक्रम माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दरवर्षी मनसे हा उपक्रम असाच राबवणार। निश्चित पाहिलं तर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बियाण्याची एक छोटीशी मदत जी आहे ती मनसेकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर या ठिकाणी शेतकऱ्यांना बियाण्याची मदत झाल्यानं काही प्रमाणात दिलासा जो आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।